नमस्कार मंडळी, जुन्नरच्या सुनबाई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आहे गुरुवार आणि आज आमचं चाललंय घरातलंच कामं चाललेत काही ना काहीतरी. आणि आज जवळजवळ 9 वाजलेत तर आमचा जो स्वयंपाकसुद्धा नाही आहे, कारण आमच्याकडं पाणीच नाही आहे आज. आणि आता दिवसभर पाणी नव्हतं, पण आता काहीतरी करावं लागेल खायला. काय करू हिरू? रवा नाही ना, त्याच्यामध्ये आम्ही रवा सकाळी आणला होता, पण त्याच्यामध्ये ना इतक्या साऱ्या आळ्या होत्या. आम्ही परत रिटर्न दिला, कारण की चाळणी जरी चाळला असतं तरी त्याच्यामध्ये लय आळ्या होत्या आणि त्या चाळणीनी खाली गळत नव्हत्या, म्हणजे त्या रव्यामध्येच राहायच्या. तर त्याच्यामुळं मग रवा रिटर्न करायची वेळ आली. आता रवा पण नाही आहे हिरू. आम्ही सकाळी पोहे केले होते, कारण आम्हाला दिवसभर पाणीच नव्हतं. आणि पोहे आता काही 2-2 टाईम पोहेच खाणार का? आता मसाले भात घालू का हिरू? मग काय घालू? चहा खाशील का? आता 9 वाजलेत, 9 वाजता काय करू? मला असं झालंय, म्हणजे भुका तर नाहीची आम्हाला, कारण आता आम्ही दुपारीच पोहे खाल्ले होते. आणि ही दोघ जण साईना अवकाशी इथे झोपलेली आहे. तर हे दोघ जण झोपलेलेच आहेत आणि आम्ही दोघी जणी जाग आहेत का आम्हाला भुका लागले, काय खाणार आहे काय खाणार आहे असं विचार करतोय. तर आता बघू काय भेटतं ना आम्हाला. काय भेटणार आहे? विचार करती काय हुकूम सोडायचा? वेटर आणून देईन आपल्याकडं. स्वयंपाकी आचारी मी तुझी हा म्हणती, लाज आहे का? शानी. तर बघा माझं ना, बघता बघता किती वजन वाढलंय, म्हणजे हे बघ किती वजन वाढलंय बघ. अशी जाडी जाडी झाली मी. पहिले तर लकडी होती मी पहिली लय लुकडी होते, म्हणजे 50 किलो वजन होतं. तर आत्ता माझं वजन आहे 65 किलो. चेहऱ्याकडे बघूनच दिसतंय 65च्या वर असेल असं वाटतंय, म्हणजे किती सुजल्यासारखा चेहरा दिसतोय. भरपूर सारं वजन आहे, म्हणजे कोणी म्हणणार नाही का एवढं असेल, पण हाय बरंच वर आले. असं आलंय का नाही? पण नाही हो, मी आत्ता एवढ्यात वजन कमी करण्याचा प्रयत्न करते, पण होत नाही वजन कमी. होईल आम्ही प्रयत्न करणार, पण त्याच्या अगोदर आम्ही आता पोटात काहीतरी खायला घालणार आम्हाला. तर काय खायचंय? आता मोटर चालू होईल असं वाटते, त्याच्यामुळे आम्ही वाट बघत बसलोय. तर आता 9 वाजलेत, पण अजून पण झालेली नाहीये मोटर चालू. आता एवढ्यात आमच्याकडे असंच प्रॉब्लेम चालू झालाय, म्हणजे जसं उन्हाळा चालू झालाय ना तसं इथली मोटर चालू होत नाही. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे 2 विहिरी आहेत, पण इथली नाही चालू होत आणि वरची जावं लागतं चालू करायला. तर ते खूप जास्त लांब आहे, त्याच्यामुळं मग थोडासा प्रॉब्लेम झालाय. पण आता बघू काय होतंय नेमकं. चला आता आम्ही ना खोकला आलाय, तर आम्ही आता मोबाईल सोडते आणि आता मी काहीतरी खायला करते. आता हे 2 चिटुकली पिटुकली उठली ना, तर भूक 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 करतील आणि त्यांना काहीतरी खायला द्यावंच लागल. तर मस्त मसाले भात घालू, पटकन होईल. मग काय मस्त असा मसाले भातच आहे मेनू, नाहीतर मग काय करणार दुसरं, पटकन होईल असा. बघू काहीतरी मेनू करू. तोपर्यंत बाय बाय. आत्ता कालवण करू? कसलं कालवण करू आता? कोबी नाहीये, मेथी नाहीये, शेपू नाहीये. तो हरभरा शिजवायचा कधी, खायचा कधी? ते हे कसं उठले. तर आमचं आहे बघा. हलू नको लई रे बघा, हे असं झोपतं. बेटकुळी झोपली, बेटकुळी बोचावर करून. तर आमची बेटकुळी आता उठण्याच्या याच्यावरती आहे. असं झोप थोडीशी झालेली असते ना, आता उठण्याच्या बेतावर आहे, तेव्हा ही बेटकुळी अशी करती. तर आता आमची बेटकुळी उठायच्या आता आम्ही काहीतरी स्वयंपाक करून घेतो. बाय. उठली उठणारच आहे. बेटकुळी उठायच्या मार्गावर आहे, तर चला आपण काहीतरी करू.